एक्झामला जाण्या अगोदर बातमी लेखन याबद्दलचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स तुम्ही हे नक्की वाचून जा। ते पॉइंट्स नेमके कुठले, बातमी लेखनचा फॉर्मॅट काय आहे, बातमी लेखनची सुरुवात कशी करायला हवी, एंड कसा करायला हवा, ह्या सर्व गोष्टी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। एक्झामला जाण्या अगोदर कुठले पॉइंट्स आपण रिवाइज करायला पाहिजे बातमी लेखनासाठी, जेणेकरून आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील। तर बातमी लेखन हा प्रश्न तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारला गेलेला असतो। तर याचा आन्सर तुम्हाला 50 ते 100 शब्दांमध्ये येईल, एवढ्या याच्यात ते तुम्हाला लेखन करायचं असतं। बातमी म्हणजे काय असते, तर बातमी म्हणजे चालू घडामोडी ज्या घडत आहेत, जगात कुठे काय घडतंय, कसं घडलं, कधी घडलं, याबद्दलची सर्व माहिती आपल्याला बातमींमधून मिळत असते। तर हा बातमी लेखन हा एक लेखनाचा प्रकार आहे। मित्रांनो, त्याची बातमी लेखनाची सुरुवात आणि एंड हा खूप महत्वाचा असतो। तर बातमी लेखनाचा फॉर्मॅट नेमका काय आहे आणि कुठले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते जाणून घेऊ थोडक्यात। हे पॉइंट्स तुम्हाला एक्झामच्या अगोदर खूप हेल्पफुल ठरणार आहे। मित्रांनो, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा खूप फायदा होईल। तर बातमी लेखनाचं स्वरूप कसं असणार, तर बातमीची सुरुवात आपल्याला हेडलाईन, आपल्या सोप्या भाषेत हेडलाईन टायटल आपल्याला द्यायचंय की बातमी नेमकी कशाची आहे हे आपल्याला टायटल वरूनच समजून जाईल। त्यानंतर बातमी आपल्याला कुठून समजली आहे, जसं की आपल्याला बातमी आपल्या वार्ताहराकडून किंवा बातमीदाराकडून अशा पद्धतीने आपल्याला मेन्शन करायचंय। तर तुमची बातमीची सुरुवात अशी असेल। त्यानंतरचा दुसरा पॉइंट येतो तो म्हणजे स्थळ आणि दिनांक। स्थळ आणि दिनांक काय इम्पॉर्टंट आहे, तर ती बातमी कधी घडली आणि कोठे घडली हे मेन्शन करणं खूप जास्त गरजेचं असतं। स्थळ आणि दिनांक तुम्हाला मोस्टली एक क्वेश्चन मध्ये सुद्धा दिलेलं असतं किंवा आपल्याला आपल्या मनानुसार ते लिहायचं असतं। ठीक आहे मित्रांनो, स्थळ आणि दिनांक मेन्शन करायचं। त्यानंतर आपली होईल बातमीला सुरुवात। तर बातमीला सुरुवात करताना नेमकं मेन कंटेंट मध्ये काय लिहिणार, तर जो विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपल्याला बातमी लेखन हे करायचंय। तुमची काल्पनिक गोष्ट कुठलीही तयार करू नका बातमी लेखन करताना। जे घडलं आहे, जसं घडलं आहे तसं वर्णन तुम्हाला बातमी लेखनामध्ये करायचं असणार आहे। मित्रांनो, बातमी लेखनाची सुरुवात अशी करा, पहिल्या 2 ते 3 ओळींमध्ये वाचणाऱ्याला समजून येईल की नेमकी बातमी काय आहे। आणि ती बातमीची सुरुवात अशी झाली पाहिजे की बातमी वाचताना कंटाळा नको यायला, अशा पद्धतीनं मग तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असणार आहे। तर बातमी लेखनाच्या मेन कंटेंट मध्ये तुम्ही बातमी म्हणजे नेमकं कुठे घडले, काय घडलं, कसं घडलं हे क्रमवार तुम्हाला व्यवस्थित सोप्या भाषेत बातमी लेखन हे करायचं असणार आहे। भाषेत म्हणायला म्हटलं म्हणजे बातमी विस्तृतपणे तुम्हाला मेन कंटेंट मध्ये लिहायचं असणार आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी हे पॉइंट्स लक्षात घेऊन बातमी लेखन करायचं असतं। मित्रांनो, पॉइंट्स आपण डिस्कस केले, काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, फॉर्मॅट कसा आहे हे डिस्कस झालं। आता आपण हे एक उदाहरणानुसार समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट तुमचा बातमी लेखनाचा क्लिअर होईल आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळतील। हे आहे एक एक्झाम्पल जे की मागील वर्षीच विचारलं गेलेलं होतं। तर प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने विचारला जातो, खालील विषयावर बातमी तयार करा। ज्ञानज्योत विद्यालय वर्धा येथे 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला। स्वातंत्र्य दिनाची बातमी लिहायची आहे। त्यावरून आपल्याला टायटलची आयडिया येऊन गेली की स्वातंत्र्य दिन हे टायटल असेल। हेडलाईन तुमची स्वातंत्र्य दिन अशी असेल। त्यानंतर स्थळ आणि दिनांक, म्हणजे प्रश्नामध्येच तुम्हाला स्थळ आणि दिनांक हे दिलेलं आहे, त्यावरून तुम्ही लिहू शकतात की वर्धा 15 ऑगस्ट। तर मित्रांनो, बातमीची सुरुवात तुम्ही अशा पद्धतीने करा, वर्धा येथील प्रतिष्ठित ज्ञानज्योत विद्यालयामध्ये एक विशेष उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। या शाळेने इतिहास, संस्कृती आणि शिक्षणाचा एक अद्भुत मिलाप प्रस्तुत करून राष्ट्रप्रेमाचा आदर्श निर्माण केला। या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली। तिरंग्याचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले, ज्याने सर्वांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत केली। ध्वजारोहणानंतर स्कूलचे प्रमुख श्री रमेश कुमार यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे भाषण दिले। त्यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीराच्या त्यागाची आठवण करून दिली आणि आजच्या पिढीला त्यांच्या स्वप्नांसाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली। या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये
सहभाग घेतला. नृत्य, गाणे, नाटक, कविता वाचन आणि भाषणांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशभक्तीपूर्ण भावनांचे प्रदर्शन केले. विशेषतः विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ऐतिहासिक घटनांवर आधारित नाट्य प्रस्तुतीने सर्वांचे मन मोहून घेतले. ज्ञानज्योत विद्यालयाच्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या कार्यक्रमाने समाजातील सर्व स्तरांमध्ये देशभक्ती आणि सामाजिक जाणीव जागण्याचे काम केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक वारसा आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या महत्त्वाची जाणीव होण्यास मदत झाली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बातमी लेखन याचं उदाहरण बघितलं. तुम्हाला कुठले पॉइंट्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा आणि तुमच्या खूप साऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच काही नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओमध्ये.